नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण अनेक उपाय आणि सेवा देखील करत असतो. त्यासोबतच माता लक्ष्मीचे आपण गुरुवारचे उपवास करत असतो, पूजा करत असतो. मार्गशीर्ष महिना हा देखील श्रावण महिने इतकाच पवित्र आणि अतिशय सुंदर असा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची देखील पूजा आणि सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायची असते. तर अशीच सेवा आपल्याला या तिसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला भगवान विष्णूंची अतिशय प्रभावी अशी सेवा एक आपल्याला करायची आहे. यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडेल आणि जे काही संकट दुःख असतील तर ते कमी होण्यास मदत होईल. तर कोणती सेवा आपल्याला करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा 11 डिसेंबर 2025 तर या दिवशी आलेला आहे. आणि ही सेवा करणं ज्यांना तिसऱ्या गुरुवारी जमणार नसेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी केली तरीही चालेल. मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय महिना मानला जातो, अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची भरपूर सेवा आपल्याला करायची असते. माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची देखील आपल्याला सेवाही करायची असते. आपल्याकडनं रोज सेवा होत नाही, रोज शक्य नसतं आपल्याला सेवा करणं आणि त्यामुळेच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी ही सेवा करायची आहे. तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील जी पूजा मांडणी ज्या ठिकाणी तुम्ही करता तर त्याच्या शेजारीच आपल्याला तुळशीची देखील पूजा करायची आहे. म्हणजे तुमच्याकडे जर एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही तुळस लावली असेल तर ती कुंडी उचलून आपल्याला आपण ज्या ठिकाणी मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा मांडणी करत असतो तर त्याच्या शेजारीच ही कुंडी ठेवायची आहे आणि तुळशीची देखील आपल्याला पूजाही करायची आहे. आणि तुम्हाला जर कुंडी उचलून आणणं शक्य नसेल, मोठी असेल किंवा कुंडीमध्ये नसेल लावली तर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही पूजा करू शकता. पण शक्य झालं छोटी कुंडी असेल तर तुम्ही आवर्जून तुम्ही जी गुरुवारची पूजा मांडणी केलेली आहे तर त्याच्या शेजारी आणून तुळशीची पूजा त्या ठिकाणी करा. तर बघा, गुरुवार असल्याने या दिवशी आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करत असतो आणि भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे. तुळशीला विष्णुप्रिया असे देखील म्हटले जाते आणि त्यामुळेच तुळशीची पूजा आपल्याला करायची आहे. तर तुळशीची पूजा ही आपल्याला देवीची जी कहाणी आहे तर ती कहाणी वाचण्याआधीच तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे. त्यासोबतच गाईच्या तुपाचा एक दिवा आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर कहाणीही वाचायची आहे. तसेच ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी या दिवशी सत्यनारायण देखील तुम्ही करू शकता. तर तुम्हाला पौर्णिमेचं सत्यनारायण करणं शक्य झालं नसेल किंवा ज्यांनी सत्यनारायण हे पौर्णिमेला केलं असेल तर ते देखील या तिसऱ्या गुरुवारी किंवा चौथ्या गुरुवारी तुम्ही सत्यनारायण हे करू शकता. तर हे देखील सत्यनारायण आपण पौर्णिमेचं सत्यनारायण ज्याप्रमाणे करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला हे सत्यनारायण करायचं आहे. तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा आपल्याकडनं होईल. पौर्णिमेचं सत्यनारायण हे आपण प्रदोषकाळी करत असतो, तर हे देखील तुम्ही प्रदोषकाळी करू शकता. ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून या 2 गुरुवारी देखील सत्यनारायण हे तुम्ही करू शकता. भगवान विष्णू हे आपल्या रक्षण करत असतात, जगाचं पालनपोषण करत असतात आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा ही आपल्याला या महिन्यामध्ये करायची असते. आणि बघा, माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा ही प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची देखील सेवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे. त्यासोबतच आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचे आणि विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करायचं आहे. खूप दिव्य अनुभव देणारं ही देखील सेवा आहे, खूप प्रभावी सेवा आहे. तर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता, पण शक्यतो पठण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही रोज देखील पठण करू शकता. तसेच रोज 3 महिने जर तुम्ही ही सेवा केली तर खूप छान अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्र ही रोज 3 वेळा तुम्ही पठण करा. यामुळे तुमच्या बऱ्याचशा अडचणी या दूर होतील आणि काही काम आहे तर जे मार्गी लागतील. म्हणजेच जर एखादं काम असेल आणि ते तुमचं होत नसेल तर ते मार्गी लागण्यास देखील मदत होईल. यासोबतच विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्राचं देखील पठण करू शकता. कुंकुमार्चन देखील तुम्ही करू शकता. तसेच ज्यांना पहिल्या व दुसऱ्या गुरुवारी काही सेवा करणं शक्य झालं नाही तर त्यांनी लवंगाचं अर्चन देखील या 2 गुरुवारी देखील तुम्ही करू शकता. तर आवर्जून तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील 2 गुरुवारी देखील भगवान विष्णूंची सेवा आणि माता लक्ष्मीची सेवा ही करू शकता.